बऱ्याच वर्षाच्या प्रतीक्षेनंतर अकोला शहराच्या राजकारणाला नवे वळण देणारी अकोला महानगरपालिकेची निवडणूक काल शांततेत पार पडली असून आज शुक्रवारी सकाळपासून सुरू झालेली मतमोजणी दुपारपर्यंत पूर्ण झाली। या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने सर्वाधिक 38 जागांवर विजय मिळवत आघाडी घेतली आहे। मात्र स्पष्ट बहुमतासाठी आवश्यक असलेल्या आकड्यांपासून भाजप थोडक्यात दूर राहिल्यानं आगामी काळात सत्ता स्थापनेसाठी राजकीय हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे। 80 जागांच्या अकोला महानगरपालिकेसाठी झालेल्या या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं होतं। विविध पक्षांनी जोरदार प्रचार केला, त्यांचे प्रतिबिंब निकालात स्पष्टपणे दिसून आले। भाजपनं शहरातील विविध प्रभागांमध्ये चांगली कामगिरी करत 38 जागा पटकावल्या। गेल्या काही वर्षातील भाजपची संघटनात्मक ताकद, स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांचे जाळे आणि विकासाचा मुद्दा हाच पक्षाला मोठा फायदा झाल्याचं चित्र आहे। काँग्रेस पक्षानेही या निवडणुकीत आपलं अस्तित्व टिकवत 21 जागांवर विजय मिळवला आहे। काँग्रेस शहरातील काही पारंपरिक बालेकिल्ले राखण्यात यशस्वी ठरली आहे। भाजपनंतर काँग्रेस दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला असून महानगरपालिकेतील विरोधी पक्ष म्हणून काँग्रेसची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे। उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील ठाकरे गटाला या निवडणुकीत 6 जागांवर समाधान मानावं लागलं आहे, तर शिंदे गटाच्या शिवसेनेला केवळ 1 जागेवर विजय मिळाला। यामुळे शिवसेनेच्या दोन्ही गटाची कामगिरी अपेक्षेपेक्षा कमी झाल्याचं चित्र आहे। राष्ट्रवादी अजित पवार गटला 1 जागा मिळाली, तर शरद पवार गटाला 3 जागांवर विजय मिळवता आला। मनसेला मात्र एकही जागा जिंकता न आल्यानं पक्षासाठी हा मोठा धक्का मानला जातोय। वंचित बहुजन आघाडीनं 5 जागा जिंकत आपली ताकद दाखवून दिली असून शहरातील दलित वंचित घटकांमध्ये पक्षाचा प्रभाव कायम असल्याचं स्पष्ट झालंय। AIMIMनेही 3 जागांवरती विजय मिळवत आपली उपस्थिती नोंदवली आहे। अपक्ष उमेदवारांनी 1 जागा जिंकली असून शहर विकास आघाडीला देखील 1 जागेवर यश मिळालंय। या छोट्या पक्ष व अपक्षांची भूमिका सत्ता स्थापनेच्या दृष्टीने निर्णायक ठरू शकते। एकूण जागा 80, विजयी पक्ष व जागा भाजप 38, काँग्रेस 21, ठाकरे गट 6, वंचित बहुजन आघाडी 5, AIMIM 3, शरद पवार गट 3, शिवसेना शिंदे गट 1, राष्ट्रवादी अजित पवार गट 1, अपक्ष 1, शहर विकास आघाडी 1 आणि मनसे 0। नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच विदर्भ दूत न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा।